दरम्यान शिवसेना कुणाची याबद्दल सुप्रीम कोर्टात आज नेमका काय युक्तिवाद झाला आपण पाहूयात। समजा एखाद्या राजकीय पक्षाचा एक गट निवडणूक आयोगाकडे जाऊन आम्हीच खरा पक्ष आहोत असा दावा करत असेल आणि त्याच वेळी त्या गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असू शकतो। मात्र तो निर्णय अपात्रतेबाबतच्या निर्णयावर आधारित असणं आवश्यक आहे। जर ते आमदार अखेरीस अपात्र ठरले तर विधिमंडळातलं त्यांचं संख्याबळ विचारात घेतलं जाणार नाही। त्यामुळे निवडणूक आयोगासमोर हे प्रकरण पुढे चालू शकतं असं सुभाष देसाई यांचं म्हणणं योग्य असलं तरी देखील राजकीय पक्ष नेमका कोणता हे ठरवण्याची प्रक्रिया ही अपात्रतेच्या याचिकांवरील निर्णयावर अवलंबून असायला हवी, अन्यथा ही समस्या प्रत्येक वेळी उद्भवत राहील। विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत असलेल्या आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। 10व्या अनुसूचीशी विसंगत अशी कृती करून त्यांनी राजकीय पक्षाच्या नेतृत्वातल्या बदलांकडे दुर्लक्ष केलं। आमदारांची बहुसंख्या हेच त्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात असा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला। विधानसभा अध्यक्ष म्हणतात की पक्षप्रमुखांचा निर्णय आणि राजकीय पक्षाची इच्छा या एवढ्याच गोष्टी नाहीत। नेतृत्वात फूट पडलेली असताना पक्षप्रमुखांच्या निर्णयाला पक्षाची अधिकृत इच्छा मानलं जाऊ शकत नाही, ते असं कसं काय म्हणू शकतात? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदेंची नियुक्ती त्यांनीच केली होती। ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळाले आणि तरीही त्यांना मान्यता देण्याची गरज नाही असं ते म्हणतात। विधानसभा अध्यक्षांना काय निर्णय घ्यायचा आहे हे माहिती होतं, मग त्या विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काहीतरी गुंतागुंतीचा तर्क मांडला। व्हीप आमच्याकडे होता, तुम्ही विधानसभा अध्यक्ष निवड करू शकत नाही असा व्हीप आम्ही जारी केला होता। त्यांनी त्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं। अध्यक्षांनी पक्षाच्या मूळ घटनेचा विचार करायला हवा होता, जी निवडणूक आयोगाकडे आहे। जर विरोधी पक्ष पक्षाच्या घटनेची वेगळी आवृत्ती सादर करत असेल तर त्यांच्या कथित घटनेची मूळ घटनेशी तुलना करायला हवी होती। अध्यक्षांनी मूळ घटनेच्या आधारावर बंडखोरांना प्रश्न विचारायला हवे होते। अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला सत्य माहिती होतं, हीच आमची खरी समस्या होती। तो वादग्रस्त परिच्छेद आला कुठून? मूळ परिच्छेद कसा हटवण्यात आला हाच मूलभूत आणि प्रमुख प्रश्न आहे। अध्यक्षांनी ज्या परिच्छेदाचा आधार घेतला तेच समस्येचं मूळ आहे। सुभाष देसाई प्रकरणात न्यायालयाने काय म्हटलं हे पहा। जर प्रतिस्पर्धी गटांनी पक्षाच्या राज्यघटनेच्या 2 किंवा अधिक आवृत्त्या सादर केल्या तर विधानसभा अध्यक्षांनी प्रतिस्पर्धी गट निर्माण होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या आवृत्तीचाच विचार केला पाहिजे। त्यांनी 1999 ची राज्यघटना अस्तित्वात असल्याचा युक्तिवाद कधीच केला नाही। त्यांनी तशी कोणतीही आवृत्ती सादर केली नाही। निवडणूक आयोगाची कार्यवाही आणि अपात्रतेबाबतच्या याचिका या स्वतंत्र गोष्टी आहेत असं तुमचं म्हणणं असेल तर मग विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीचा संदर्भ या प्रक्रियेत कसा आणू शकतात आणि 1999 ची घटना निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध होती असं कसं म्हणू शकतात? 2018 मधील नेतृत्व रचना हीच संबंधित नेतृत्व रचना आहे हे ते मान्य करतात आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात। ज्यांना अधिकार क्षेत्र नाही असं विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना 1999 मधल्या पक्षाच्या घटनेशी करतात आणि नेतृत्वाची रचना पक्षाच्या घटनेनुसार नाही असा निष्कर्ष काढतात। हा त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा काय असू शकतो? मीच तो राजकीय पक्ष आहे, पक्षाची रचना अशी आहे आणि मीच पक्षप्रमुख आहे हे ते मान्य करतात, त्यात त्यांचा कोणताही आक्षेप नाही। त्यांची नियुक्तीही त्याच रचनेअंतर्गत झाली आहे। मग 1999 च्या घटनेकडे परत जाण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? ही काही केवळ सैद्धांतिक किंवा शैक्षणिक चर्चा नाही, तर हे प्रत्यक्ष राजकारण आहे। मी त्यांना पक्षचिन्ह देतो, ते त्या चिन्हावर निवडणूक लढवतात, त्या चिन्हावर निवडून येऊन मंत्री बनतात आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणतात की ते वैध नाही। 2018 च्या घटनेनुसार जी काही कार्यवाही झाली होती त्या घटनेचा लाभ त्यांना मिळतो, कारण त्यांची निवड त्याच घटनेअंतर्गत झाली होती। अशा स्थितीत तुम्ही त्या घटनेकडे दुर्लक्ष करता, एका गटाला त्या घटनेचा लाभ देता आणि मग ते म्हणता की विधिमंडळातील बहुमतामुळे तोच राजकीय पक्ष आहे। शिवसेनेच्या आमदारांना निवडणुकीसाठी खुद्द पक्षाच्या नेतृत्वानेच उभं केलं होतं आणि 10व्या अनुसूचीनुसार हे आमदार आपल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्देशांचं पालन करण्यास बांधील असतात। या वस्तुस्थितीकडे विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे।
आमदारांमधल्या बहुमताचा विचार करून शिंदे गटाचे आमदारच खऱ्या शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात असा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला आहे. म्हणजेच हे आमदारच राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात असे ते म्हणतात. हे स्पष्ट झालं आहे. परंतु 10व्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार असं करता येत नाही. शिवसेना शिंदे गटानं सादिक अली खटल्यामधील निकालाचा आधार घेतलाय, परंतु तो आपल्या प्रकरणाला लागू होत नाही. 21 जून रोजी संघटनेतल्या बहुमताचा प्रश्नच उद्भवला नव्हता. पक्षाच्या संघटनेचे बहुमत आपल्या बाजूनं होतं असा त्यांचा दावा नाही. तसा दावा 19 जुलै रोजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 21 जून रोजी राजकीय पक्षात फूट पडली होती असंही त्यात म्हटलेलं नाही. शिंदे गटानं नियुक्त केलेले व्हीप आणि नेते यांची नियुक्ती वैध होती असा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढला. त्यांनी 10व्या अनुसूचीची मूळ योजना आणि रचना पूर्णपणे मोडीत काढली आहे. या अनुसूचीचा उद्देश लोकप्रतिनिधींना त्या राजकीय पक्षाच्या निर्देशांचं पालन करण्यास बांधील ठेवणं हा असतो. विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा एखाद्या राजकीय पक्षाचा भाग असतो. व्याख्येनुसार विधिमंडळ पक्ष हा स्वतः राजकीय पक्ष असू शकत नाही. 10व्या अनुसूचीमध्ये राजकीय पक्षाचा सदस्य आणि विधिमंडळ पक्षाच्या सदस्य यांच्यात फरक केला आहे. विधिमंडळ पक्षाचे सदस्यच राजकीय पक्ष बनले आहेत. अशी परिस्थिती या अनुसूचीमध्ये अभिप्रेत नाही. मात्र अध्यक्षांनी याच निष्कर्षापर्यंत मजल मारली आहे. 2018च्या घटनेनुसार शिंदेंनी मुख्य नेता हे पद तयार केलं, ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का? हे रेकॉर्डवर नाही. शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं दिली होती.